आणि यापुढची एक धक्कादायक बातमी आहे अमरावतीच्या परतवाडामधून। सुरुवातीला मुलींची मैत्री करायची, त्यानंतर त्यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण करायचे आणि त्यानंतर त्यांचे काही व्हिडिओ जे आक्षेपार्ह असतील असे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आणि सोशल मीडियावर व्हायरल करायचे। असा प्रकार हा अमरावतीच्या परतवाडामधून समोर आला आणि अमरावतीच्या परतवाड्यात हे धक्कादायक सेक्स स्कॅन्डल असल्याचा आरोप यानंतर करण्यात आला। यामध्ये एक दोन नाही तर तब्बल 350 व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप होतोय। अयान अहमद असं या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपीचं नाव आहे। त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। भाजप आमदार प्रवीण तायडे आणि खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणात आवाज उठवला। त्यानंतर परतवाडा पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या आरोपीनं 7 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली, तर इतर पीडित कुटुंबियांनी पुढे येऊन गुन्हा नोंदवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। रात्री अटक केलेला आहे आणि त्याला अजून आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय। तर अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला तर ते टेक्निकली बघावं लागेल। जे व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत, तर त्याची आपण आरोपिताकडून ओळख पटवलेली आहे। तर त्यामध्ये 7 मुली असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। परंतु तेवढा डेटा आहे, अजून काही डेटा आहे का त्याच्याकडे, अजून काही फोटो आहेत का, अजून काही एखादं इन्स्ट्रुमेंट त्यांना वापरलेलं आहे का, तर ते रिकवर करणं बाकी आहे। त्याहून नक्की कळेल। पण सध्या तरी 7 मुलींची नावं त्या ठिकाणी त्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।